कृपा केली आणि असे सद्गुरु हे दयेचे आगर आहेत, कृपेचे भांडार आहेत, ते कृपा करण्यासाठीच आहेत. मात्र विहिरीजवळ तहानलेल्या नाही कधी यावं लागतं बरं का. असो, आता कोण कुठं जावं याचं एक शास्त्र आहे. काही ठिकाणी न बोलवता गेलं पाहिजे, काही ठिकाणी बोलवल्याशिवाय नाही गेलं पाहिजे, आणि काही ठिकाणी बोलवलं तरी नाही गेलं पाहिजे. असो, तर अशा रीतीनं जर आम्ही सद्गुरूंच्या चरणाजवळ गेलो, त्यांच्या कृपेला पात्र झालो, तर सद्गुरु महाराज आपल्या अधिकारानं त्या शिष्याला प्रसादानं उपकृत करतात आणि त्याची महती पहिल्या चरणात. गुरु प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. अभंगाच्या पहिल्या चरणात संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज गुरु प्रसादाची महती सांगत असताना त्या प्रसादाला थोरी, महिमा, श्रेष्ठ, भारी चार विशेषण लावतात. बघा, गुरु प्रसादाची थोरी. प्रसाद काय आपण थोडक्यात समजून घेऊया. प्रसादाची व्याख्या अनेक ठिकाणी जरी वेगळी वेगळी सांगितलं तर ते सगळे येतात एकाच ठिकाणी. नैर्मल्यम मनसो लिंगम प्रसादमिति कथ्यते. आचार्याने सांगितलं सिद्धांत शिखामणीमध्ये. मनाचा निर्मळपणा, अंतःकरण स्वच्छ ज्याच्यानं होतो ते प्रसाद. बाह्यांग स्वच्छ करायला अनेक साधनं आहेत. बाह्यांग स्वच्छ करायला, कपडे स्वच्छ करायला अनेक साधनं आहेत, अपमार्जक आहेत, साबण आहे, सोडा आहे, वगैरे वगैरे. परंतु जर अंतःकरण स्वच्छ करायचं असेल तर तिथं प्रसादच लागतो. अजून एका ठिकाणी प्रसादाची व्याख्या सांगत असताना सांगितलं, प्रसादास्तु प्रसन्नतः. ज्याच्यानं तुम्हाला आनंद मिळतो तो प्रसाद.